आधी मॅच खेळायच्या आधी मला खूप भीती वाटत होती, म्हणजे नाही का असं धकधक होत होतं, तर काय होईल मॅचमध्ये. फर्स्ट टाईम खेळते, काहीच कळत नव्हतं मला. तर आमचे सर म्हणजे खालीच थांबले होते कोच, तर ते बोलत होते काय घाबरू नको, चांगली खेळ फक्त. तर मी गेले, खेळले, तर मला वाटत नव्हतं की मी जिंकल म्हणून, आणि खरंच मी जिंकले ती मॅच. आयुष्यातली पहिली मॅच होती आणि मी ती जिंकले. तुझं बॉक्सिंगचं करिअर कसं सुरू झालं? ते लॉकडाऊनपासूनच सुरू झालं, म्हणजे फ्री कोचिंग क्लासेस इथं चालू झाले. तर पप्पांनी सजेशन दिला की तू चालू करू शकते, नाही का, परमिशन आहे तुला. तर मी फर्स्ट डेला गेले, तर तशी प्रॅक्टिस वगैरे आवडायला लागली, मग मी कंटिन्यू केलं. आमचा जो एरिया आहे तो खूप रेड झोनला आहे. रेड झोनमधून हे मुलं निघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी चांगलं आहे. आणि आम्ही आज फ्री क्लास केला आहे. फ्री क्लास ह्या गोष्टीसाठीच केला आहे की या स्लम एरियामधून त्यातून ह्या मुलांना आम्हाला काढायचं आहे बाहेर. आज बॉक्सिंग रिंग आहे आमच्याकडे, बॉक्सिंग हॉल आहे, बॅगेस आहे, साहित्य आहे. इतर साहित्य लागतं अजून, पण तरी त्यामध्ये ते मुलं कवर करतात. आमचा एक इतिहास आहे अगोदरचा. एक आमचे सर होते अजित सिंग कोचर, त्यांनी एक विचार केला होता आमच्या खडकीमध्ये बॉक्सिंग चालू करायची. हे आपका पूरा नाम लो सर जी. खुड़े जब छोटा था इसको बहुत बॉक्सिंग का इंटरेस्ट था। ये मेरे पास आया, मेरे को बोला मैं बॉक्सिंग सीखना है। मैं आओ, वे वेलकम। इनके एरिए में गया, इसको चॉइस किया, मैं इसको ले गया और इसको बॉक्सर बनाया। और बढ़ते बढ़ते नेशनल चैम्पियन हुआ, नेशनल खेला और अच्छे अच्छे बॉक्सर भी तैयार किए, खुद तैयार हुआ और मेरे को काफ़ी कोऑपरेट किया, मेरे को साथ दिया काफ़ी। इस तरह से बॉक्सर बने हैं। मेरा महाराष्ट्र में रिकॉर्ड है 65 बॉक्सर मैं नेशनल तैयार किए हैं, जिसमें दादाजी कुंडे अवार्ड, छत्रपति शिवाजी अवार्ड, बड़े बड़े बच्चों ने अवार्ड दिए हैं। म्हणजे सरांनी मंदिरात चालू केली, आम्ही आता हॉलमध्ये आलो. येणाऱ्या वेळेमध्ये आमचं बॉक्सिंग म्हणजे एक प्रोफेशनल लेवलला असतं. ये बहुत अच्छा टेक्निक जानता है, पूरा सब फुटवर्क जानता है। ये आल्सो नेशनल चैम्पियन। उसी तरह से हम चाहते हैं कि हमारे खड़की के बॉक्सर भी ऐसा बने जैसे मेरा स्कूटर बना है। एक स्लम एरियातून विद्यार्थी येणं म्हणजे, आणि मुली येणं खूप मोठी गोष्ट आहे मॅडम. मुली आल्या आणि नंतर ते एक नॅशनल लेवलचे बॉक्सर होणं हे खूपच मोठी गोष्ट आहे स्लम एरियातून. स्वप्न पाहतो आम्ही हे बॉक्सिंग सेंटर खडकीमध्ये व्हायला पाहिजे. ते त्यांच्या आशीर्वादानेच होणार आहे, 100% होणार आहे. ग्राउंडला जाते, सकाळची पहाटे उठते, ती 5:30-6ला उठते, तिचं आवरून ती ग्राउंडला जाते, तिच्या भावाला घेऊन जाते की तू पण कर आणि मी पण करते. मग तिथून दोघं आले की शाळेत जाते. ती शाळेचा टाईम होतो तोपर्यंत एक अर्धा एक तासात येऊन जाते ती ग्राउंडवरनं घरी. शेवग्याचे आमटे जेव. आता मी स्पोर्ट्स पर्सन आहे, स्पोर्ट्स पण करते, स्टडी पण करते. जरी माझी स्टडी उपयोगाला नाही आली, पण माझं स्पोर्ट्स कामी येतं आहे. मी स्पोर्ट्समधून स्पोर्ट्स कोट्याला नाही का असं ॲडमिशन घेऊ शकते कुठं पण, कॉलेज वगैरेमध्ये किंवा जॉब वगैरे, त्याच्यामध्ये मला ॲडमिशन भेटू शकतं.
आयडल तर ही आहे मेरी कॉम आणि सोबतच अमित पंघाल. कारण त्यांचा गेम खरंच खूप भारी आहे. म्हणजे आमचा गार्ड जो साऊथ गार्ड आहे ना त्यांच्यानुसार. तिचे वडील तर एवढं सपोर्ट करतात ना तिला, खूपच. माझ्यापेक्षा तिचे वडीलच खूप तिला सपोर्ट करतात की पप्पा इथे माझी मॅच आहे, हां चल लगेच धंदा बंद. मग धंदा खोलणारच नाही ते. आमचा भाजीचा धंदा आहे, मग ते धंदा बंदच करतात त्या दिवशी. 1-2 दिवस असू दे, 4 दिवस असू दे, तेवढा दिवस धंदा बंदच ठेवतात तिच्यासाठी. जोवर माझ्या जीव आहे तोवर तर मी त्या गोष्टी होऊन देणार नाही तिला. ना ते बॉक्सिंग सोडायला लावलं, ना तिला ती शाळा सोडायला लावणार. तिची इच्छा आहे की मी भारतासाठी खेळावं आणि आपला बी भरपूर पाठिंबा आहे तिला तिथवर पोहोचवण्याशिवाय आपण राहणार नाही. आधी कशी मी एकदम शांत घाबरट खूपच होते, पण नंतर जशी बॉक्सिंग जॉईन केली की मग डिफरन्स खूप बघायला भेटलं मला माझ्यामध्ये. म्हणजे असं नाही आळशीपणा नाही भेटला, डिसिप्लिन तसं मला सगळं म्हणजे जाणवलं आहे फरक. मला म्हणजे भीती वगैरे काहीच नसते. म्हणजे मला असं फक्त माइंडसेट असतं की मला जायचं आहे तिथं मॅच खेळायची आणि परत रिटर्न घरी यायचं. आम्हाला तिच्यावर खूप मोठा विश्वास आहे की ती येणाऱ्या वेळेमध्ये ती आम्हाला असं नॅशनल लेवलला ती खेळलीच पाहिजे आणि मेडल घेतलंच पाहिजे. आणि आमची खूप आशा आहे खडगेकरांची की अक्षता ही एक नॅशनल किंवा इंटरनॅशनल मेडलिस्ट येणाऱ्या वेळेमध्ये इंडियासाठी इंडियासाठी खेळलं पाहिजे ते. म्हणजे जसं गोल्डपर्यंत तर मी जाणारच होते, बट सिल्वर मेडल आलं तर मला असं वाटलं कुठे ना कुठेतरी प्रॅक्टिसची थोडीशी कमी पडली आहे माझी. जर मी अजून चांगलं केलं असतं तर खरंच तो मेडल आला असता मला. जेव्हा मी दिल्लीला गेलते ना तेव्हा माझ्या पप्पांचं ऑपरेशन झालं होतं. म्हणजे पप्पा इकडं आजारी होते आणि मी तिकडं मॅचमध्ये होते आणि पप्पांशिवाय माझं मन लागतच नाही. तर कशी तर आणि त्यावेळेस मी वेट पण कमी करत होते, तर वेटचं पण टेन्शन होतं, पप्पांचं टेन्शन होतं, मॅथचं पण टेन्शन होतं, पण तरी पण मी माझा बेस्ट दिला. खेळले मी तशी. मी स्टार्ट केलं ते झिरोमधूनच स्टार्ट केलं आहे. मग म्हणजे जेवढं पण मी प्रयत्न करत जाईल स्वतःहून, गिवअप नाही करेल, माझं स्ट्रिक्ट डाएट फॉलो करेल वगैरे, मग डिसिप्लिन राहील, मग त्याच्याने अजून मी पुढं जाऊ शकते. आणि सोबतच आता जसं मी मम्मी पप्पांना प्राऊड करते, तर एक दिवशी मी माझ्या देशाला पण प्राऊड करू शकते. हे झेप तू आकाशिया जिद्द तुझ्या पंखात या ठिणगी तुझ्या उरातली उजळून दे साऱ्या. म्हणजे आता जसं मला फ्री कोचिंग भेटली आहे, मग तसंच मी पण असं एक पाऊल उचलू शकते की सपोर्टने मी पण असं पाऊल उचलू शकते की मी पण जे बाकीचे आहेत ज्यांना गरज वगैरे आहे स्पोर्ट्स वगैरेची, त्यांना पण मी फ्री कोचिंग देऊ शकते अशी माझी इच्छा. ठिणगी तुझ्या उरातली उजळून दे साऱ्या दिशा.
वाट ही अंधारली, भीती जरी का वाटली, ये नव्याने रे जन्म तू सावली सूर्याची रे. भवितव्याशी तुरळ उड तू आकाशावर, भवितव्याशी तुरळ तुझं लक्ष हे शिखर, तुझं लक्ष हे शिखर, तुझं लक्ष हे शिखर, भवितव्याशी तुरळ तुझं लक्ष हे शिखर.